नमस्कार. स्वरूप छंद कलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज पुन्हा एकदा आपण फणसाची रेसिपी करतो आहे. आजची रेसिपी तुम्हाला नाव समजलंच आहे. तर फणसाचे पळीपापड कसे करायचे त्यासंबंधी माझी रेसिपी मी इथे शेअर करते आहे. तर त्यासाठी इथे कापा फणस घेतला आहे. हा फणस पूर्णपणे जून झालेला आहे. त्याचे गरे अजून पिकले नाही आहेत, जरी ते पिवळे दिसत असतील. व्यवस्थित जाड गरा आहे आणि त्याचा कच्चेपणा पण अगदी हवा तसा आहे. म्हणजे गरा कडक लागतोय हाताला आणि छान चवीचा आहे. गरे मऊ पडले असतील म्हणजे पिकायला आले असतील तर अशा गऱ्यांचे पापड नाही करायचे. त्यासाठी हा व्यवस्थित हिरवा जून झालेला कच्चा हाताला कडक लागणारा असा गरा घ्यायचा आणि याचेच आपण पापड बनवायचे. तर पापडासाठी या प्रकारे आपण फणस तर निवडला. आता हा कापा फणस आहे, त्यामुळे याला व्यवस्थित कापावं लागतं आणि याचे आतली जी पाव असते म्हणजे देठाकडून गऱ्यांना धरून असणारा जो भाग असतो तो सगळा काढायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हा फणस फोडण्याच्या पद्धती आहेत. त्याप्रमाणे फणस कापून घ्यायचा आणि नंतर मग त्याचे असे गरे काढून घ्यायचे. गरे सोलत असताना सगळ्या बाहेरच्या पात्या काढून घ्यायच्या, म्हणजे काढून टाकायच्या आणि त्यानंतर गरा व्यवस्थित साफ करून घ्यायचा. या प्रकारे ह्या पात्या ज्या आहेत आजूबाजूच्या त्या सगळ्या काढून घ्यायच्या. त्याच्या आतमध्ये पण 2 प्रकारचे दोरे असतात, ते पण काढून टाकायचे आणि आठळ्याचं साल काढून आठळ्या बाजूला करायच्या आणि त्या सुकवून ठेवायच्या. म्हणजे भाजीला वगैरे आपल्याला नंतर त्या उपयोगी पडतात किंवा वेगळे वेगळे पदार्थ करायच्यासाठी उपयोगी पडतात. आणि अशी चारखंड किंवा हा जो बाकीचा सालपट्ट वगैरे शिल्लक राहिली आहेत ती सगळी नंतर गुरांना घालायची किंवा त्या प्रकारे त्याची विल्हेवाट लावायची. तर आता गरे आपण जे निवडून घेतलेले आहेत ते मी इथे डायरेक्ट कुकरमध्येच निवडून घेतलेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण पाणी घातलेलं आहे, कारण गरा कोरडा ठेवायचा नाही, तो काळपट पडतो. पाण्यातच ठेवायचे गरे. जेव्हा आपण भाजी किंवा गऱ्यांचं कोणतेही पदार्थ करतो म्हणजे जून गऱ्यांपर्यंत, तर ते सगळे गरे आपण पाण्यात ठेवायचे असतात. त्याप्रमाणे इथे मी हे सगळं पाण्यात ठेवलेलं आहे. आता मी हे गरे एकदा धुवून घेणार आहे, त्याला चीक वगैरे लागला आहे, तर तो एकदा मी धुवून टाकणार आहे आणि त्यानंतर आठळा पण धुवून वाळत घालणार आहे. तर आता पापड घालण्याची तयारी पुढची ती ह्या पद्धतीनं. इथे मी जाड प्लॅस्टिक घेतलेलं आहे. आता ही बॅग आहे त्यामुळे मी ही बॅग कापते आणि मग ओपन करून त्याच्यावर पापड आपण घालू शकतो. हे पापड सुरुवातीला आपण घरातसुद्धा घालू शकतो आणि 1 दिवस वाळवल्यानंतर म्हणजे पंख्याखाली वाळवल्यानंतर कडक उन्हात एकदा ते वाळवून घ्यायचे. कडक करून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे हे टिकतात पण छान आणि नंतर तळल्यानंतर मस्त लागतात. जर हे कुरकुरीत वाळले नाहीत पापड तर मात्र ते चिवट लागतात आणि तळताना पाण्याचा अंश असल्यामुळे शिल्लक राहिल्यामुळे ते चुरचुरल्यासारखे होतात. तेल पण अंगावर उडू शकतं. आता मी इथे हे सगळे गरे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. थोडं पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेतले. 3-4 शिट्ट्या काढायच्या आणि हे थंड करून घ्यायचे. त्यानंतर या पद्धतीनं हे मिक्सरला लावायचे. आता आपल्याला ह्याची संपूर्णपणे पेस्ट बनवायची आहे. पेस्ट बनवत असताना त्यामध्ये छोटे तुकडे राहिले तर मात्र ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचे. मिक्सरला लावताना
आधीच खूप पाणी घालायचं नाही. आपल्याला नंतर हे पाणी किती लागेल त्याप्रमाणे ॲडजस्ट करूनच पाणी घालायचं आहे. भरपूर पाणी घालायचं नाही. आणि आहेत तसंच म्हणजे जे उकडताना जे पाणी घातलेलं आहे ते पाणी यामध्ये वापरायचं आहे. वेगळं नळाचं पाणी वापरायचं नाही. तर आता हे पेस्ट करून घेऊया. हे उकडलेले गरे वाटत असताना यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही. नुसते वाटून घ्यायचे. जे पाणी आहे ते पाणी वापरायचं आणि नुसतेच वाटून घ्यायचे. नंतर यामध्ये आपल्याला जे मसाले घालायचे आहेत ते सगळ्यात शेवटी घालायचे आहेत. वाटत असताना काही घालायचं नाही. या पापडांना अर्थातच स्वतःचा असा एक गऱ्यांचा स्वाद आहे. त्यामुळेच आपल्याला पावसाळ्यात सुद्धा साध्या जेवणाबरोबर असे पापड वगैरे तळून फणसाचा आस्वाद नक्कीच घेता येतो. उन्हाळ्यामध्ये आपण वाळवणं बरेच प्रमाणात करत असतो, पण फणसाचे हे पापड बनवण्यासाठी आणि उन्हामध्ये वाळवण्यासाठी फणस मात्र खूप उशिरा मिळतात आणि त्यामुळे पाऊस पण येण्याची शक्यता असते आणि ती आपल्याला नीट वाळवता येत नाहीत. इथे मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि यामध्ये एकदा चेक करून घ्यायचं. गऱ्यांचे तुकडे वगैरे काही राहिलं असेल तर पुन्हा एकदा ते बाजूला काढून वाटून घ्यायचे. आता इथे मी जे पाणी घेतलेलं आहे ते अर्थातच ते कुकरमधलं पाणी आहे. आता ही जी पेस्ट आहे ती पेस्ट हवी तेवढी आपल्याला पातळ करून घ्यायची आहे. त्यासाठी मी ते पाणी वापरणार आहे सगळं. तर यामध्ये आता मी मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं ढवळून घ्यायचं व्यवस्थित आणि ते पाणी पण वापरायचं आणि आपल्याला पळीतून प्लास्टिकवर घालायचं आहे पापड. त्याप्रमाणे त्याची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. खूप पातळ पण करायचं नाही आहे. हा पापड मुळातच आपल्याला जाडसर घालायचा आहे. त्यामुळे सगळ्या पेस्टमध्ये पाणी घालायचं आणि सगळ्याची एकाच वेळी कन्सिस्टन्सी आपल्याला नीट करायची आहे. ही आता पेस्ट खूपच जाडसर आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ढवळूनच ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागेल याला, पण थोडंच पाणी घालून करायचं आहे. जर पाणी जास्त झालं तर सगळेच पेस्ट खराब होईल किंवा त्याचे नीट पापड होणार नाहीत. म्हणून तर थोडं पाणी घालून पण कुकरमधलं जे शिजवताना वापरलं होतं पाणी ते पाणी संपलेलं आहे आणि आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे. म्हणून मी इथे हे पाणी उकळून घेतलेलं आहे. डायरेक्ट थंडगार पाणी ह्याच्यामध्ये वापरायचं नाही आहे. तर ही इथे मी गरम करून घेतलं आहे पाणी आणि ते आता मी याच्यामध्ये हळूहळू घालणार आहे. गरम पाणी याच्यामध्ये घातल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण आपण हे ऑलरेडी उकडूनच घेतलेले आहेत. त्यामुळे या पेस्टला किंवा पापडांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. तर हे आता हळूहळू पडीने पडेल या पद्धतीनं आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. सगळं एकदम केलं की मग आपल्याला एकाच वेळेला व्यवस्थित पेस्ट चांगल्यापैकी मिळते. या पेस्टचे मी 2 प्रकारचे पापड दाखवणार आहे, पण त्यासाठीच आधी ही मी पेस्ट ॲडजस्ट करून घेतली आहे. म्हणजे जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे ती आधी सगळ्या पेस्टची मिळून करून घेतलेली आहे मीठ घालून. आणि आता याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. म्हणजे एक प्रकार आहे तिखट आणि एक प्रकार आहे साधा. तर तिखट पापड आम्ही कमी खातो, त्यामुळे ही मी कमी पेस्ट घेते आहे.
आणि साधे पापड जे आहेत त्याच्यासाठी मी इथे जास्त प्रमाणात पेस्ट ठेवलेली आहे. आता याचे 2 भाग करून झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा सगळं ढवळून घ्यायचं व्यवस्थित आणि चेक करायचं, कारण मगाशी आपण सगळी पेस्ट एकत्र केलेली होती. ही जी आता या पद्धतीनं पळीतून पडते आहे ती कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे आणि याची पण थोडी ढवळावी लागेल, कारण पळीतून खाली पडत नाही आहे. तर त्यासाठी मी हे ढवळून घेते. या पद्धतीनं हे पळीतून व्यवस्थित पडलं पाहिजे. आता ह्या दोघांचीही व्यवस्थित झालेली आहे कन्सिस्टन्सी. आता यामध्ये आपल्याला काही घटक मिक्स करायचे आहेत. तर इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे. म्हणजे जिरं भाजलं आहे आणि थंड करून नंतर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर ही आपल्याला जेवढी चव हवी आहे त्या प्रमाणात जिरे पावडर घालायची आहे. कमी हवी आहे, जास्त हवी आहे, तुम्ही तुम्हाला हवी तेवढी वापरू शकता. दोन्ही प्रकारचे पापड आपण उपासाच्या दिवशी सुद्धा तळून खाऊ शकतो. त्यामुळे याची चव आपल्याला जशी आवडेल तशीच घ्यायची आहे. व्यवस्थित पुन्हा एकदा हे ढवळून घ्यायचं, कारण जिरे पावडरची कुठे गुठळी राहू नये म्हणून नीट बघून ढवळून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये मी इथे चिली फ्लेक्स वापरते. चिली फ्लेक्ससुद्धा घरच्या घरी मी कशा बनवल्यात याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. या चिली फ्लेक्स घरच्या ओली मिरची आणल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या लाल मिरच्या होत्या त्यापासून बनवलेल्या आहेत. तर ही चिली पावडर तुम्हाला मगाशी म्हटलं तसं तिखट किती हवं आहे त्या प्रमाणात चिली फ्लेक्स वापरायचे आहेत. तर त्यानंतर इथे प्लास्टिक मगाशी जे मी कापून दाखवली पिशवी, तर त्या प्लास्टिकवर मी इथे पापड घालते. तर हे जिरा पापड आहेत. या पद्धतीनं जाडसर घालायचं आहे पापड आणि किंचित पळीनं तो गोलाकार करायचा आहे. पापड अशा पद्धतीनं प्लास्टिकवर घातल्यानंतर जरी त्याच्यावरची पेस्ट वेडीवाकडी दिसत असेल तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही, कारण वाळल्यानंतर हा पापड एकदम चपटा दिसतो आणि प्लेन दिसतो. त्यामुळे वर जरी पापड आत्ता घालत असताना कसाही दिसला तरी तो नंतर प्लेन होणार आहे. पळीतून थोडी पेस्ट प्लास्टिकवर घालायची आणि किंचित पळीनेच ते ॲडजस्ट करून गोलाकार आकार द्यायचा. लहान मोठे पापड होतील किंवा थोडासा आकार बदलेल, काही प्रॉब्लेम नाही. यानंतर आता मी हे तिखट पापड घालते. मगाशी आपण घातले ते जिरा पापड होते. या पद्धतीनं पापड घालत असताना प्लास्टिकच्या अर्ध्या भागामध्ये जिरा पापड आणि अर्ध्या भागामध्ये तिखट पापड असे घालून घ्यायचे, म्हणजे आपल्याही व्यवस्थित लक्षात राहतात. पापड वाळल्यानंतर दोन्ही पापड वेगवेगळे दिसतात, म्हणजे तिखट पापडामध्ये चिली फ्लेक्स दिसतात. त्यामुळे आपल्याला ते ओळखणं पण खूप सोपं असतं. तळताना सुद्धा आपल्याला हे त्या प्रकारे तळता येतात. भरून ठेवताना जर हे वेगवेगळे ठेवायचे असतील तर वेगवेगळे ठेवता येतील, अन्यथा एकत्र ठेवले तरी पण चालतात. हे पापड आपल्याकडे परंपरागत पद्धतीचे आहेत. तर आपण हे अशा पद्धतीनं पापड किंवा इतर पदार्थसुद्धा करून खाऊया आणि आपले आरोग्यही चांगले राखूया. आपल्या परिसरात मिळणाऱ्या या फळांचा वापर करून
आपण जेव्हा पदार्थ बनवतो तेव्हा अर्थातच हे आपल्यासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. नियमितपणे दरवर्षी आपण असे पापड करूया आणि वाळवून पावसाळ्यात तळून खाऊया. खूप छान लागतात. या पद्धतीनं मी आता हे गच्चीवर वाळत घातलेले आहेत. हे वाळल्यानंतर मी हे प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून पॅक करून ठेवणार आहे आणि पावसाळ्यात तळून आम्ही खाणार आहोत. 1 दिवस वाळल्यानंतर हे असे चिकटले जातात. तर हे आपण प्लॅस्टिकपासून वेगळे काढायचे, उलटे करायचे आणि वाळवून घ्यायचे. हे बघा किती ट्रान्सपरंट झाले आहेत आणि इथे चिली फ्लेक्स व्यवस्थित दिसत आहेत. त्यामुळे हे तिखट पापड आहेत हे आपल्याला बघून समजतं. जसे आणखीन एकदा वाळतील त्याप्रमाणे आणखीन हे ट्रान्सपरंट दिसतील. उन्हामध्ये जर आपल्याला 2 दिवस वाळवता आले तर अतिउत्तम. ऊन नसेल तर सावलीत घरातच वाळवायचे आणि 1 दिवस गच्चीवर किंवा खिडकीत येणाऱ्या उन्हामध्ये कडक करून घ्यायचे. बाकी याचं जास्त आपल्याला काही करावं लागत नाही. मला खात्री आहे की तुम्हाला हे पापड नक्की आवडले असतील. जर तुमच्याकडे फणस असतील, आजूबाजूला फणस मिळण्याची शक्यता असेल तर या पद्धतीनं फणसाचे पापड करून तुम्हीसुद्धा याचा आस्वाद घ्या. अगदी काही ठिकाणी म्हणजे कोकणामध्ये काही ठिकाणी किंवा इतर कुठच्याही ठिकाणी मिळत असतील, पण हे बाजारात थोड्या प्रमाणात पापड मिळतात, सगळीकडे उपलब्ध नसतात. त्यामुळे तुम्हाला करण्याची संधी मिळाली तर तुम्ही स्वतः करा. तुम्हाला हव्या त्या चवीचे तुम्ही घरी करू शकता. याच्यामध्ये काही वेगळे मसाले वापरायचे असतील तर तसंही तुम्ही वापरू शकता. कोकणातल्या या सगळ्या पदार्थांचा आस्वाद नक्की घ्या. दरवर्षी असे पापड खाण्याचा आनंद नक्की घ्या आणि फणसाचे इतरही पदार्थ करून खा. माझ्या चॅनेलवर सुद्धा फणसाच्या, आंब्याच्या काही रेसिपीज आहेत, करमळाच्या रेसिपीज आहेत. तेही व्हिडिओज बघून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे बाकीच्यांनाही असे पापड करता येतील आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं की प्रत्येक वेळी तुम्हाला असेच वेगवेगळे आणि नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. आणि म्हणूनच चॅनेलवरचे व्हिडिओज नियमितपणे पाहत राहा आणि नवीन आलेले व्हिडिओजसुद्धा सगळे बघून घ्या. तोपर्यंत बाय बाय.